ओके. नमस्कार मित्रांनो, उतारांची गुरुकिल्ली भाग 3 मध्ये मी ऋषाली हुंजराव तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचे स्वागत करते. मित्रांनो, बघा अजून तरी आपण बघायला गेलो तर सी-सॅटमध्ये उतारांचं महत्त्व हे कायमस्वरूपी राहणारच आहे. आपल्याला टोटल 125 मार्क उतारांवर येतात. आपण असं हे प्रत्येक लेक्चरला बोलतोय. 125 मार्कांपैकी कॉम्प्रिहेन्शन ह्या भागामध्ये साधारणपणे 112 ते 115 मार्क मिळवून देण्याची कॅपॅसिटी आहे मिनिमम. ओके, मिनिमम 112 115. फक्त काय असतं, उतार्यांची प्रॅक्टिस करायची नाही. खूप सारे प्री अझम्पशन्स आहेत. बरीच लोक बऱ्याचशा गोष्टी सांगतात, हे करा हे करा हे करा. बरेचसे असेही आहेत की जे सांगतात डायरेक्ट हे काय करायचं नाही, उतारे बितारे डायरेक्ट पेपरला बसायचं. तर हे अशा घातक लोकांपासून पहिली गोष्ट म्हणजे लांब राहा. ठीक आहे. बघा, सरावाने माणूस परफेक्ट होतो. त्याच्यासाठीच माझं एक वाक्य आहे दरवेळेस, परफेक्ट प्रॅक्टिस. ओके, इट्स अ परफेक्ट प्रॅक्टिस makes anybody perfect. ओके, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स एनीबडी परफेक्ट. आणि माझं हे प्रिन्सिपल पण आहे आयुष्य जगताना की बाबा जे करायचं ते परफेक्ट प्रॅक्टिसने करावं. आपण 100% पोहोचणार नाही, बट ॲटलिस्ट आपण 70-80% जरी त्या गोलपर्यंत पोहोचलो, 70-80% पोहोचणं हा पण खूप मोठा टास्क आहे. आणि तो मित्रांनो, माझ्या परीने तुम्हाला माझी 2% जरी मार्क वाढवण्यात हेल्प झाले तर मी असं समजेल की मी खरोखर काही जेन्युइन काम केलेलं आहे. वेल, दॅट्स इनफ फॉर द डे. सो टुडेज इम्पॉर्टंट थिंग इज परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स एनीबडी परफेक्ट. मित्रांनो, माझा तुम्हाला इंट्रोडक्शन जसं सांगायचं आलं, माझं नाव वृषाली संजय हुंजराव. उतार्यांची गुरुकिल्ली भैरवी प्रकाशनामार्फत काढलेलं हे एक्सपिरियन्स, हे माझं पुस्तक आहे. माझं मागच्या 6 वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे. हे बघा, हे मित्रांनो पुस्तकाचं कवर आहे. हे पुस्तक सगळीकडे अवेलेबल आहे, ॲमेझॉनवरही आहे, तुम्ही घ्या. याच्यामध्ये मी 240+ उतारे टाकलेले आहेत. किती? 240च्या आसपास उतारे आहेत, म्हणजे ऑलमोस्ट. आणि एवढे उतारे सोडवल्यानंतर परीक्षेतले 10 उतारे सोडवणे हा अजिबात मोठा टास्क ठरत नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते मित्रांनो, मी 20 उतारे हे बदलत्या परीक्षा पद्धतीला फेस करणारे असे टाकलेले आहे. 20 उतारे म्हणजे छोटे उतारे आणि त्याच्यावर एकाच प्रश्न किंवा 2 प्रश्न असे जवळजवळ 20 ते 30 उतारे टाकलेले आहेत. समजा परीक्षा पद्धती 2013 सारखी आली म्हणजे काय, तर मॅक्सिमम उतारे आणि तेवढेच प्रश्न. मॅक्सिमम म्हणजे बघा, 2013च्या पेपरमध्ये 13 उतारे होते. 13 आणि एक इंग्लिशचा, असं 14 एक उतारे होते. तर जर का सेम असे पॅसेज आले तर आपल्याला ही परिस्थिती टॅकल करताना काय माइंडसेट पाहिजे, तर ते सुद्धा कवर हे केवळ माझ्याच पुस्तकामध्ये केलेलं आहे. सो आय रिक्वेस्ट यू ऑल टू हॅव दिस बुक. ठीक आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपण आहे ना अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आहोत. पण सगळ्यांना माहिती आहे बघा, डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी यूट्यूबची ॲपची लिंक दिलेली आहे. ॲपच्या लिंकला बाळांनो माझं प्रोफाईलचं लिंक पण टाकलेलं आहे. जर का तुम्ही मला फॉलो केला तर तुम्हाला मी घेणारे सर्व लेक्चर्स दिसणार आहेत. बघा, ज्यांना कोणाला ॲडमिशन्स घ्यायचे आहे, 3 महिन्यात परीक्षा आहे, सो 3 महिन्याचं ॲडमिशन घेणं नॉट ॲट ऑल बिग डील. 3 महिन्याचं ॲडमिशन घ्या. बघा, 4275 रुपये त्याची फक्त फीज आहे. किंवा वर्षभराचं घेतलं, आता जे कोणी कॉलेज गोईंग आहेत, ओके, अंडर ग्रॅज्युएट्स आहात, तर मी त्यांना प्रेफरेबली सांगेन तुम्ही 2 महिन्याचं घ्या. तुम्हाला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती टोटल मेंटरशिप अवेलेबल आहे. डू यू अंडरस्टँड? टोटल मेंटरशिप म्हणजे काय, तर एकेका विषयासाठी मोर दॅन 5 एज्युकेटर्स अवेलेबल आहे. म्हणजे एक विषय एका शिक्षकाकडून नाही कळला तर तुम्हाला व्हेरिएशन अजून 4 शिक्षकांचं अवेलेबल आहे. सो बाळांनो, अशी फॅसिलिटी तुम्ही ऑफलाईन बॅचला कुठेही गेलात तर पॉसिबल होत नाही. सो एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. घरी राहून सेफली अभ्यास करण्याचा हा एकमेव पर्याय आहे. सो मित्रांनो, ह्या नोटवरती आपण आपल्या आताच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आय होप सगळेजण रेडी आहात. ओके, डू ऑर डाय एवढी कंडिशन स्ट्रेट ठेवायची आणि परीक्षा द्यायची. बघा, काल आपण 2 उतारे शिकलो होतो. त्या 2 उतारांमध्ये मी काही बेसिक गोष्टी शिकवल्या होत्या. बघा, तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती की देर आर 3 काइंड ऑफ पॅसेज: रीडिंग बिटवीन लाईन्स, रीडिंग बिटवीन वर्ड्स अँड रीडिंग बिहाइंड द वर्ड्स. राईट, हे 3 प्रकार शिकवले होते. आपण सध्या म्हणजे सांगितले होते. आपण फक्त एकच प्रकारचा पॅसेज सध्या तर करत आहोत. आत्ताचा पॅसेज कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते तुम्ही मला नक्कीच सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये सेक्शन तुम्ही तुमचे डाऊट्स टाकलेत ना बाळांनो, तर इट वुड गोइंग टू हेल्प यू आउट की तुमच्या डोक्यामध्ये काय आहे किंवा तुम्हाला अजून माझ्याकडून काय एक्सपेक्ट आहे हे मला कळेल.
ओके. सो बघा, इस्लामी मूलतत्ववाद व दहशतवाद आता या देशाला कवटाळतो आहे का? आता या देशाला म्हणजे कोणाला हे इकडे मेन्शन केलेलं नाही. या देशाला. अँड बघा, पार्श्वभूमी काही नाहीये, पुढे काही दिलं आहे का हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा, 2013चा जर का तुम्ही बघितला तर एक पहिल्यांदा अश्मयुगीन संस्कृतीचा एक पॅसेज आलेला आहे. पहिलाच पॅसेज आहे. तर तुम्ही तो पेपर पाहिला तर तुम्हाला लक्षात येतील ह्या गोष्टी ज्या मी सांगते. या देशाला म्हटलं की लगेच डोक्यात प्रश्न पडला पाहिजे, या म्हणजे कोणाला? ओके. कवटाळतो आहे की काय या विचाराने. आता हा कसं बघा, याचा कन्सेप्ट आहे काय, मूलतत्ववाद किंवा दहशतवाद ह्याच्याशी रिलेटेड हा पॅसेज आहे. या विचाराने येथील राजकारण, येथील म्हणजे कोणतं, तर ह्या देशातलं, ज्या देशामध्ये इस्लामी मूलतत्ववाद किंवा दहशतवाद जो पसरलेला आहे, या विचाराने येथील राजकारण व जनजीवन हे चिंतित झालेलं आहे. राजकारण व जनजीवन हे चिंतित झाले. इस्लाम विषयक प्रश्न पाहता बहुविध संस्कृतींना, श्रद्धांना व मूल्यांना सामावून घेण्यावर या देशाने जरा जास्तच भर दिला. म्हणजेच काय, जास्तच भर दिला म्हणजे काय, तर ते बहुविध संस्कृतींना एक्सेप्ट करत गेले. आणि त्या एक्सेप्ट करण्यामुळे काय झालं, इस्लामी मूलतत्ववाद आणि दहशतवाद हे त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत गेले. ठीक आहे. या दिशेकडे येथील समाजाचे विचार जात आहेत. म्हणजेच काय, आता तुम्ही एक शब्द ऐकलाय का, संस्कृती संक्रमण असा शब्द ऐकलाय. संस्कृती म्हणजे ज्या वेळेस एखाद्या देशाचे नागरिक हे दुसऱ्या देशामध्ये जातात आणि काही काळासाठी तिकडे स्थिर असतात किंवा ते तिथे कायमस्वरूपी शिफ्टेड होतात कायमस्वरूपी, तर काय होतं, बस भारतातला माणूस हा जरा USA मध्ये गेला तर तो तिकडे जाऊन एक छोटं भारत तयार करण्याचा किंवा आपले सण, संस्कृती, परंपरा तशा पद्धतीने सेलिब्रेट करतो. बरोबर आहे. हे जे म्हणणं आहे तसंच आहे. काय झालं, जो कोणताही हा देश आहे, ह्या देशाने काय केलं, बहुविध संस्कृती म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती, श्रद्धा आणि मूल्यांना आपल्या देशावर सामावून घेतलं. आता बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला हा एक्सप्लेन करते म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते. बट बेसिकली पॅसेजचा एक रूल आहे आणि तो आहे, डोंट put your own ज्ञान, स्वतःच्या अतिरिक्त ज्ञानाचा वापर इकडे करायचा नाही. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की मी हे तुम्हाला सांगते हे कोणत्या बेसिसवर. मित्रांनो, मी तुम्हाला जे काही पॅसेजमध्ये दिलेलं आहे त्या पॅसेजच्या अनुषंगाने एक्सप्लेन करत आहे. डू यू अंडरस्टँड माय पॉईंट? ओके. त्या पॅसेजच्या अँगलने मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. सो बोथ द थिंग्स आर डिफरंट. ओके. म्हणून बहुविध संस्कृतींचा समाज ही संकल्पना पुराणमतवादी आहे असे येथे एका गटाकडून म्हटले जाते. काय म्हटले, असे येथे एका गटाकडून म्हटले जाते. सर्वांकडनं म्हटलेलं नाहीये. एका गट, एक ग्रुप, एक समूह, समाजातला एक घटक आहे. त्या घटकाचं असं म्हणणं आहे की काय, पुराणमतवादी आहे. काय, बहुविध संस्कृतींचा समाज. मग बहुविध संस्कृती म्हणजे ज्या वेगवेगळ्या संस्कृती येतात आणि त्यांना एक्सेप्ट करून एक नवीन संस्कृती जी निर्माण होते त्याच्याबद्दलचं इथे हे वाक्य आहे. आणि त्या देशातल्या लोकांना असं वाटतं, सर्व लोकांना नाही वाटत, काही लोकांना असं वाटतं की ही जी संकल्पना आहे ती पुराणमतवादी आहे. ओके. या गटातील म्हणजे ज्यांच्या मते हे पुराणमतवादी आहे त्या गटातील नागरिकांना असे वाटते. बघा, इथे शब्द आहे नागरिक. ब्रॉड कन्सेप्ट आहे बाळांनो, लक्षात ठेवा. नागरिक म्हणजे एखाद्या देशाचं, त्यांनी त्या देशातील लोकांना असं म्हटलेलं नाहीये. लोक म्हटले ना राजांनो की खूप मोठा कन्सेप्ट तयार होतो. लोक म्हटले की सगळे झाले. इथं काय आहे, नागरिकांना असे वाटते की स्थलांतर केल्याने व्यक्ती बदलतात अथवा बदलू शकतात. बघा, इथे क्वामा दिसला तुम्हाला, बदलतात किंवा बदलू शकतात. या क्वामाचा अर्थ फक्त बदलतात असं नाही, बदलू शकतात म्हणजे आयदर ऑर. इंग्लिशमध्ये आपण ज्याला इदर ऑर म्हणतो तो प्रकार आहे. एकतर त्या व्यक्ती बदलतात किंवा बदलू शकतात. म्हणजे काय, होईल पण किंवा होऊही शकतं. ही पॉसिबिलिटीची गंमत आहे मित्रांनो. काय आहे पॉसिबिलिटीची गंमत. पॅसेज सोडवताना सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे ना ती हीच आहे बाळांनो, की आपल्याला पॉसिबिलिटी प्रॉपर कळली पाहिजे. कोणता टोन, बघा तुम्ही जेव्हा ऑफलाईनही माझे बॅचेस बघाल ना तर मी सगळ्यात जास्त भर जो आहे तो पॅसेजचा टोन समजून घेण्यावर करते. पॅसेजचा टोन म्हणजे सूर, कुठच्या अँगलने लेखक लिहितोय. आपण आता बघा, बदलू शकते ही महत्त्वाची बाब ह्या संकल्पनेकरवी नाकारली जाते.
म्हणजेच काय, जर का अनेक संस्कृती आपल्या मूळ संस्कृतीवर येतील किंवा त्या मिश्रित होतील तर आपली मूळ संस्कृती काय होईल, हळूहळू कमी होईल आणि त्याच्याने व्यक्ती बदलतील किंवा बदलू शकतात. आता इथं अजून एक शब्द आलाय, म्हणून ती कालोचित ठरत नाही. आता कालोचितचा अर्थ काय होतं, काल सुसंगत असा शब्द यूज केला तर तो काय होणार आहे, उत्तमच होणार. काल सुसंगत असा शब्द यूज केला तर तो 100% शब्द योग्य ठरतो, 100% योग्य आहे. तर ते काल सुसंगत सेम शब्द आहे. गेटिंग माय पॉईंट. सो बाळांनो, एवढं एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस आपण ह्या बेसिक गोष्टी शिकतो ना, ज्या वेळेस आपण हे काही चेंजेस करत असतो त्यावेळेस आपल्याला लेखकाचा किंवा उताराचा टोन लक्षात घ्यायचा आहे. आता ह्या एवढ्या माहितीवरून समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की लेखकाचा सूर कसा आहे, सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, तक्रारीचा आहे किंवा त्याचा आशावादी आहे, असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल. तुमचं जे काही उत्तर असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये टाका, आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करता येईल. गेटिंग माय पॉईंट. बघा त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, असे मत व्यक्त करणारा. असे मत म्हणजे कोणतं रे, आता जे कालोचितवालं जे आपण चर्चा केली ना, पुराणमतवादीवालं, त्याच्याबद्दल. असे मत व्यक्त करणाऱ्यांमधील एक विचारवंत आहेत पॉल चेफर. कोण आहेत हे जे एक विचारवंत आहेत, त्यांचं नाव काय, पॉल चेफर. हे बोहेमियन असलेले ॲम्स्टरडॅम स्थित ज्येष्ठ नागरिक व पत्रकार. काय म्हटलंय, बोहेमियन स्थित असलेले ज्येष्ठ नागरिक व पत्रकार. असे मत व्यक्त करणाऱ्यांमधील पॉल चेफर. आता पॉल चेफर ही एक व्यक्ती आहे, हा व्यक्तीचा समूह नाही. ठीक आहे, ही लाईन पण खूप इम्पॉर्टंट आहे बघा. कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे आणि इस्लामी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर द्यावे असे त्यांचे स्पष्ट मत आहे. त्यांचे म्हणजे कोणाचे, तर ह्या पॉल चेफरचे. पॉल चेफर यांचं स्पष्ट असं मत आहे. व्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या, खुल्या विचार प्रवाहात हिंदोळे घेणाऱ्या व कायद्याने नियंत्रित होणाऱ्या समाजात राहण्याची किंमत ही त्या समाजातील सर्वच घटकांनी मोजणे अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, सर्वच घटकांनी म्हणजे काय, व्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या व खुल्या विचारात हिंदोळ्या घेणाऱ्या व कायद्याने नियंत्रित होणाऱ्या समाजात राहण्याची किंमत. म्हणजेच काय, प्रत्येक घटक वेगवेगळा आहे बाळांनो. इकडे व्यक्ती स्वातंत्र्य मान्य करणारा एक घटक आहे, खुल्या विचार म्हणजे ओपन माइंडसेट असणारे एक गट आहे, आणि कायद्याने नियंत्रित होणार म्हणजे जिथे लॉ प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आपण ऐकलं असेल, जिथे कायद्याचं राज्य आहे, अशा प्रत्येकाला जगण्याची काही ना काहीतरी किंमत असतेच. बरोबर आहे. म्हणूनच ते काय म्हटलंय, ही त्या समाजातील सर्वच घटकांनी मोजणे अपेक्षित आहे. ओके, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, खुले विचार आहे, पण व्यक्ती स्वातंत्र्य खुले विचार याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यावर कायद्याचं नियंत्रण नाही, त्याच्यावर कायद्याचं नियंत्रण आहे. ओके, पण त्याचे जसं पॉझिटिव्ह गोष्ट आहेत ना, बऱ्याचशा गोष्टींच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड्स असतात, तर जी पॉझिटिव्ह साईड आहे जशी ती होते ते इथे बघा, सर्वच घटकांनी मोजणे अपेक्षित आहे. हे टोन कसं आहे, याची किंमत सगळ्यांनीच मोजणं म्हणजे हा नकारात्मक आहे. जसं तुम्हाला ह्याच्या पॉझिटिव्ह गोष्ट कळतात तसंच याच्या नकारात्मक बाजूंची किंमतही मोजता आली पाहिजे किंवा मोजणं अपेक्षित आहे. बरोबर. बहुविध संस्कृतींना स्वीकारलं, पण त्या स्वीकारल्यानंतर समाजामध्ये त्याच्यामुळे काय बदल झाले, समाजरचना कशी बदलली, तर ती बदललेली समाजरचना कशी स्वीकारायची हे सुद्धा मोजणं इथं अपेक्षित आहे. ओके, तर बघा, त्यामुळे सर्व घटकांनी, बघा किती छान शब्द आहे, सर्व घटकांनी दुसऱ्याचे स्वातंत्र्य मान्य करणे, अगदी धर्मत्यागापर्यंतचे तीव्र मतभेदही लक्षात घेणे हे गरजेचे ठरते. नेदरलँडमधील भावी पिढीलाही हा संदेश स्पष्टपणे पोहोचला पाहिजे असे पॉल चेफर व त्याच्या मित्रांना वाटते. कोणाला, नेदरलँड्समधील भावी पिढीलाही हा संदेश स्पष्टपणे पोहोचला पाहिजे असे पॉल चेफर व त्याच्या मित्रांना वाटते. म्हणजे बघा, हा एक ग्रुप आहे, पॉल चेफर आणि ग्रुप, राईट. इथपर्यंत पॅसेज तुम्हाला लक्षात आलाय. बघा, लेखकाचा सूर कसा आहे रे, याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, तक्रार किंवा आशादायी. मी तुमचे आन्सर्स कमेंट सेक्शनला एक्सपेक्ट करत आहे. पुढे बघा, युरोपमधील काही देशांमध्ये नेदरलँड्समधील अशी भाषा. चला, या देशाचा शोध लागला बघा. या देशामध्ये म्हणजे कुठचा देश आहे बघा,
या देशामध्ये म्हणजे हा नेदरलँड असेल किंवा युरोप हा खंड असेल असं म्हटलं तरी काही चालणार आहे. ओके, जसं तुम्हाला माहिती आहे का 2014चा एक पॅसेज आहे बघा, त्याच्यामध्ये राष्ट्र निर्माण प्रक्रिया असा एक पॅसेज आहे, तुम्ही बघा आयोगाचे पेपर बघा. तर तिकडे हा युरोपातील काही देशांमध्ये असा एक कन्सेप्ट आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये राष्ट्र निर्माण प्रक्रियेच्या पहिल्या पॅरेग्राफमध्येच ही गंमत आहे. तुम्ही सोडवा, तुम्हाला लक्षात येईल मी जे सांगते ते. ओके, अशी भाषा ही असहिष्णु गटात मोडू शकते, पण नेदरलँड्स येथे ही राजकारणाच्या मुख्य प्रवाहाचा भाग ठरली आहे. बघा नेदरलँडमध्ये काय झालंय, राजकारणाच्या प्रवाहाचा मुख्य म्हणजे कोणती रे, जी पुराणमतवादी बहुविध संस्कृती श्रद्धा मूल्य यांना एक्सेप्ट करणं, आणि ह्याच्यामुळे नेदरलँडमधला समाज हा कुठच्या दिशेने चालला आहे याच्यावर तिकडे राजकारण चाललेलं आहे. ओके, किंवा राजकारणामध्ये तेच मुद्दे जास्तीत जास्त, जसं आपण भारतातल्या राजकारणाबद्दल बोललो तर कोणते मुद्दे होतात बघा, जातीपातीचं राजकारण आपल्याला खूप कॉमन आहे, बरोबर आहे, तेच तिकडे पण आता चाललंय. पण तिकडे इस्लामी मूलतत्ववाद आणि दहशतवाद ह्याची जास्त भीती. तुम्हाला पॅसेजचं कनेक्शन इथपर्यंत लक्षात आलेलं असेल अशी मी अपेक्षा करते. हां बघा, शेफर हे फक्त आपल्या देशातील परिस्थितीबाबत मत व्यक्त करीत आहेत असे नव्हे, ते फक्त आपल्या देशातल्या परिस्थितीबाबत नाही, तर इस्लामबाबत ब्रिटनमधील सरकारच्या एका निर्णयावरही त्यांनी टीका केली आहे. बघा एक वाक्य आहे, जसं मी तुम्हाला एक वाक्य शिकवते की मला असं म्हणायचं नाही की तो मूर्ख नाही, मला असं म्हणायचं नाही की तो मूर्ख नाही. बघा तुम्ही एक कन्सेप्ट ऐकली का, निगेटिव्ह काय होतं रे बाळांनो, पॉझिटिव्ह. म्हणजे इथे समजा मी लिहिलं नाही, इथे लिहिलं मी नाही, तर नाही काय होणार, हो. ओके, त्याच प्रकारचे इथे बघा ब्रिटनमध्ये इथे बघा, शेफर हे फक्त आपल्या देशातील परिस्थितीबाबत मत व्यक्त करीत आहेत असे नव्हे, तर इस्लामबाबत ब्रिटनमधील सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली आहे. ब्रिटनमधील पोलीस सेवेत नोकरीला असणाऱ्या मुस्लिम महिलांना मुस्लिम पद्धतीचा मोठा रुमाल म्हणजे त्याला हिजाब किंवा हेडस्कार्फ डोक्याला बांधण्याची मुभा दिली गेली आहे. शेफर असं म्हणतात की ही परवानगी देऊन ब्रिटनने खूप मोठी चूक केली आहे. बघा आपल्या वाचनातल्या ह्या नॉर्मल चुका आहेत. आता इथे खूप हा शब्द दिलाच नाहीये, पण मी आपल्या मनाने चिटकवला, म्हणजे ह्या रिडिंग हॅबिट्स आहेत बाळांनो, ह्यावर कंट्रोल आला, खूप कॉन्सन्ट्रेटिव्हली चेक केलं पाहिजे. कारण अशा सेवेतील युनिफॉर्म हा शासनाची व यंत्रणेची या देशामधील सर्वच नागरिकांबाबतची तटस्थता दर्शवित असतो. ओके, आता लक्षात ठेवा, पोलीसमधल्या महिला तिकडे आहेत का, किंवा पोलीसमध्ये तिकडे घेणार नाही का, किंवा घेत नाहीत का, किंवा मुस्लिम महिलांना ब्रिटनमध्ये पोलीस सेवेमध्ये घेत नाही का, असा काहीच मुद्दा नाही आहे. इथे मुद्दाम काय आहे, तर ब्रिटनमधील पोलीस सेवेत नोकरीला असणाऱ्या मुस्लिम महिलांना मुस्लिम पद्धतीचा मोठा रुमाल डोक्याला बांधण्याची मुभा दिली गेली, बरोबर. म्हणजे हा राज्य शासनाने तिकडच्या घेतलेला निर्णय आहे, ठीक आहे. पण शेफर यांचं असं मत आहे की शासनाची चूक आहे का, कारण की ऑलरेडी पोलीस सेवेचा स्वतःचा एक युनिफॉर्म आहेच ना, तो युनिफॉर्म हा त्या व्यक्तीला दिलेला नाहीये, तर तो पोलीस पदाला दिलेला आहे, असं शेफर यांचं मत आहे. मग तुम्ही एका पर्टिक्युलर गटाला का बरं एक वेगळा युनिफॉर्म दिला, म्हणजे तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, किंवा काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात, समजलं. बघा असं नाहीये की आता जसं पोलीस आपल्याला युनिफॉर्म दिसला किंवा तिकीट कलेक्टर आपल्याला युनिफॉर्म दिसला, जेव्हा युनिफॉर्म दिसतो त्यावेळेस त्या युनिफॉर्मची ताकद असते, व्यक्तीची ताकद नाही, ठीक आहे. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की सर्वच नागरिकांबाबतची तटस्थता तो दर्शवित असतो. पॅसेज आय थिंक सगळ्यांना आवडला असेल. इट वॉज एन एक्सिलेंट पॅसेज, इजंट इट. सो आता त्याचे प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, मी काय केलं माहिती का, फक्त 3च प्रश्न तयार केलेले. 3च प्रश्नांचा पर्पज असा होता की एक तर प्रश्न निघू शकतात बरं का. जसं आता 4था प्रश्न शिकवता तयार झाला, तो मी तुमच्याबरोबर डिस्कस केलाय. बघा, पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. ओके, बहुविध संस्कृतीचा समाज ही संकल्पना पुराणमतवादी आहे असे आता सर्वमान्य झाले आहे. काय म्हटलंय, असे आता सर्वमान्य झाले. सर्वमान्य झालंय का मित्रांनो, हे असे आता सर्वमान्य झालेलं आहे का. ओके, सर्वमान्य नाहीये, तर ते युरोपमधील काही गटांनी असं मान्य केलेलं आहे.
युरोपमधील काही गटांनी मान्य केलेली ती सुविधा आहे. एखाद्या देशात वाढणारा मूलतत्ववाद व दहशतवाद हा त्या देशाने स्वीकारलेल्या बहुविध संस्कृती, श्रद्धा व मूल्य यामुळे असू शकतो. बघा काय म्हटलंय, मूलतत्ववाद व दहशतवाद हा त्याच्याने स्वीकारलेला हे आहे का. बघा पहिल्याच ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते, लेट मी शेअर विथ यू. आपण तिन्ही स्टेटमेंट्स प्रॉपर करूया. बघा पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं होतं, असे आता सर्व मान्य झालेले आहे. सर्व मान्याचा प्रश्नच येत नाही. बघा इथे असं एका गटाने म्हटलेलं आहे, त्यामुळे सर्वमान्य चूक झालं. आता दुसरी गोष्ट बघा, एखाद्या देशात वाढणारा आणि मूलतत्ववाद दहशतवाद, बघा इकडं दिलेलं आहे, बहुविध संस्कृतींना, श्रद्धांना, मूल्यांना सामावून घेणारे या देशाने जास्त भर दिला की काय, असे आता याचे विचार आहेत. आणि मी बघा माझ्या प्रश्न विचारण्याचा टोन आणि लेखकाने दिलेला टोन हे दोन्ही सुद्धा इक्वल आहे. एम आय राईट. बघा त्यामुळे दुसरं विधान हे काय आहे, बरोबर आहे. बघा स्थलांतरामुळे व्यक्तींसोबत देशही बदलत जातो. बाळांनो, देश ही खूप मोठी संकल्पना आहे. देश कसा बदलेल, इज इट पॉसिबल. देशही बदलत जातो, देश ही खूप मोठी संकल्पना आहे. देशही बदलत जातो, दिस इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. ओके, म्हणजे असं दिलेलं नाही आहे. आणि हे दिस स्टेटमेंट इज ॲडिशनल वन. मी अशी चर्चाच केलेली नाही आहे. हे स्टेटमेंट काय आहे, ॲडिशनल आहे, ह्याची चर्चा मी केलेली नाही. त्यामुळे आणि इथे विचारलंय बघा काय योग्य विधान कोणतं आहे, तर इथं विधान आहे फक्त ब. इथे विधान काय येतं, फक्त ब. आय होप तुम्हाला हा प्रश्न प्रॉपरली क्लिक झाला असेल. झालाय का. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा लेखकाच्या मते. आता मला एक प्रश्न असा आहे, लेखक आणि पॉल शेफरच हे उताराचे लेखक आहेत. पॉल शेफर हे उताराचे लेखक आहेत, सांगा मला. उत्तर चूक आहे. पॉल शेफरच्या लिखाणाचा आधार घेऊन किंवा त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचा एक एक्झाम्पल घेऊन आपल्या लेखकांनी आपल्या पॅसेज म्हणजे त्यांचं जे काही आर्टिकल आहे ते लिहिलेलं आहे. आता लेखकाच्या मते कायद्याने नियंत्रित होणाऱ्या समाजात राहण्याची किंमत ही समाजातील प्रत्येक घटक मोजतोच म्हणतोय. बघा हा दोन शब्द इथे आलेत, प्रत्येक घटक आणि इथे आलंय मोजतोच. प्रत्येक घटक मोजतोच असं नाही येणार, मोजणं अपेक्षित आहे असं लेखकाने म्हटलेलं आहे. मोजणं अपेक्षित आहे असं लेखकाने म्हटलेलं आहे. आता इथे लक्षात ठेवा, अख्ख्या पॅसेजमध्ये लेखकाने माझ्या मते किंवा असं काही लिहिलंय का रे. बघा लक्षात ठेवा, मते असा शब्द लिहिला ना बाळांनो की ते खूप काय होतंय, स्ट्रॉंग होतंय. मते असा शब्द टाकला की तो खूप स्ट्रॉंग होतोय आणि स्ट्रॉंग इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. एम आय राईट. बघा लक्षात ठेवा, स्ट्रॉंग होतं. लेखक जोपर्यंत असं म्हणत नाही, पण आपण सगळ्या पॅसेज तो असाही एक प्रश्न सगळेजण विचारतात, पण मॅडम उतारा तर संपूर्ण लेखकानेच लिहिलेला आहे. मी उताराबद्दल काहीच म्हणत नाहीये, मी ह्या शब्दाबद्दल बोलते. मते लेखकाने स्वतःचं कुठंतरी मत मांडलंय किंवा ते लेखकाने लिहिलंय म्हणजेच ते त्याचं मत होतं असं आपण कसं काय कन्सिडर करू शकता. त्याने ती फक्त माहितीही दिलेली असू शकते. बघा आपण थोडीशी नेक्स्ट लेवल चर्चा करत आहोत बरं का. नेक्स्ट लेवल आकलन हे तुमची तार्किक क्षमता चेक करण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला इंटरव्ह्यूला कोणी विचारणार नाहीये तुम्हाला सीसॅटला किती मार्क मिळाले, तुम्हाला कुठच्याच विषयाला किती मार्क मिळाले, नोकरीमध्ये त्याचा कुठंही संबंध नसतो. बट मग अभ्यास का करावा लागतोय आपल्याला सगळ्या गोष्टीचा, याचं सिंपल रिझन आहे, तुम्ही प्रत्येक विषयाचा पर्पज लक्षात घ्या. उतारे एवढे दिलेले आहेत तर त्याच्या मागचं पर्पज घ्या की आम्ही 120 मिनिटाचं प्रेशर क्रिएट करतो. 120 मिनिटात 80 प्रश्न तार्किकदृष्ट्या सोडवण्यासाठी क्लास 1 ऑफिसर तयार आहेत का, हे त्यांना चेक करायचंय. त्यांना हे नाही बघायचंय की तुम्ही किती हे स्ट्रॉंग आहात. लक्षात येतंय. सो बाळांनो, थोडीशी चर्चा वरच्या लेवलला झाली, पण आय थिंक मला जे पोहोचवायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असावं, हो की नाही. बघा आता कायद्यापुढे समाजातील सर्व घटकांनी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यापेक्षा, आता पेक्षा शब्द आला की तिकडे काय आली, तुलना. आता अख्ख्या पॅसेजमध्ये कुठेतरी तुलना आली आहे का. कायद्यालाच प्राधान्य द्यावे असं त्यांनी कुठे म्हटलंय.
नाही, त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की हे वेगवेगळे जे समाज आहेत त्या सगळ्या समाजाची स्वतःची एक व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहे. आणि जो कोणी जे काही आयडिओलॉजी स्वीकारतो त्या आयडिओलॉजीला दोन्ही सुद्धा व्हॅल्यू पे कराव्या लागतात. ओके, सो हे सुद्धा स्टेटमेंट रॉंग आहे. दोन्ही बघा, धर्मत्यागाच्या तीव्र मतभेदांना सामूहिकरित्या हाताळले पाहिजे. मुळात धर्मत्याग आणि मतभेद हे पॅसेजमध्ये मेन्शन होतं का रे? नो, इट इज नॉट मेन्शन इन दिस पॅसेज. इट इज नॉट मेन्शन. ओके, इट इज an extra statement. So in a way all the three statements are wrong and that's why the answer in this case वरील सर्वच अयोग्य. आय होप तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडत असेल देन प्लीज थंब टाकत जा, लाईक करत जा, या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे वेगवेगळे लेक्चर्स होतात ना ते तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. बघा, पुढचा प्रश्न लक्षात घ्या. या उतार्याची मध्यवर्ती संकल्पना काय असू शकते? उतार्याची मध्यवर्ती संकल्पना. बघा बाळांनो, दोन कन्सेप्ट असतात. एक असते सेंट्रल थीम आणि एक असतं टायटल. आपण टायटल ह्या प्रश्नाकडे नंतर येऊया, पण एवढं लक्षात ठेवा, ह्या दोन्हींमध्ये एक कॉमन आहे की हे परस्पर विरोधी आहेत. हीच त्याच्यातली सगळ्यात कॉमन गोष्टी आहेत. परस्पर विरोधी म्हणजे एक 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 सांगतं तर दुसरं दुसरं. अर्थात आता आपला जो प्रश्न आहे तो मध्यवर्ती संकल्पनेचा आहे, म्हणजे सेंट्रल थीमचा. बघा, लक्षात ठेवा, सेंट्रल थीम ही अतिशय नॅरो कन्सेप्ट आहे. सेंट्रल थीम ही अतिशय नॅरो आहे. ह्याच्यामध्ये लेखकाला काय सांगायचंय हे मॅटर करतं. काय मॅटर करतं? लेखकाला काय सांगायचंय हे मॅटर करतं. लेखक आपल्यापर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत हे इथे मॅटर करतं, नॉट एनिथिंग एल्स. ओके, आता एलिमिनेशन टेक्निक जर का तुम्ही अशा प्रश्नांना वापरले, सो इट इज गोइंग टू हेल्प यू इन अ लार्जेस्ट टर्म. लाईक सी, मूलतत्ववाद व दहशतवाद. हो, ह्याचा उल्लेख आहे ना पॅसेजमध्ये, पण लेखक आपल्याला हे सांगतोय का? नाही, हे कट होणार. ओके, असहिष्णू समाज, असहिष्णुतेची चर्चा आहे का? नो, इवन दिस इज गोइंग टू कट. कायद्याच्या राज्याची आवश्यकता हा शब्द स्ट्रॉंग आहे, चूक. लेखक पहिल्यापासून पॅसेजमध्ये आपल्याला काय सांगतोय तर विविध संस्कृती, श्रद्धा आणि मूल्य एकत्र आल्यामुळे काय होतं, नवीन जो समाज तयार होतो त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं किंवा काय काय झालं आहे याची चर्चा लेखकाने पॅसेजमध्ये केलेली आहे. म्हणून बाळांनो, ह्याचं उत्तर बहुविध संस्कृतीचे समाजकारण, आणि हेच लेखक आपल्याला दाखवत आहे. एम आय राईट? ओके, बघा, तुम्हाला पॅसेज प्रॉपरली कळला असेल असं मला वाटत आहे. थोडे पॅसेज टफ सोडवल्यात तरी चालेल. पॅसेजचे प्रश्न मित्रांनो बरोबर आले पाहिजे. ठीक आहे, एक विचारांचा एक बेस मित्रांनो तयार असेल ना तर आपलं 200% एक परफेक्ट असतं, 200%. ठीक आहे, पुढे बघा. आता असेच छान छान पॅसेज जर का तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्हाला माझं पुस्तक बाळांनो इथे अवेलेबल आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही घ्या, प्रॅक्टिस करा, डोकं फोडा, रोज 2 तास उतार्यांची प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, तुम्हाला 110 पेक्षा उतार्यांमध्ये मार्क कमी मिळणारच नाहीत. कमी नाहीच, कमी नाही. 110 एवढे उतार्यातच मिळाले पाहिजे. आपली 100% मेन्सला एंट्री होते, हो की नाही? आणि त्याच्यासोबत बघा, आयोगाचे पॅसेज तुम्हाला जर का प्रॉपर एक्सप्लेन करून हवे असतील, अतिशय सोपे सुटसुटीत, तर ते मी पूर्णपणे प्लसमध्ये केलेले आहेत. तुम्ही 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्या, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. प्लस शारदा MPSC हा माझा कोड वापरा, ॲप डाउनलोड करा, सबस्क्रिप्शनमध्ये जा आणि तुम्ही तिकडे हा कोड वापरलात की तुम्हाला 10% डिस्काउंट. बघा, एवढी फक्त फीज पे करावी लागेल. आणि किंवा 1 वर्षासाठी तुम्ही अभ्यासाचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला 9,405 रुपये एवढीच फी पे करावी लागेल. आणि विशेष म्हणजे ह्या सर्वांसाठी EMI अवेलेबल आहे. जर का तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असतील, EMIs अवेलेबल आहेत. ठीक आहे, क्रेडिट कार्ड असतील, तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तरी सुद्धा EMI वरती बाळांनो तुम्ही काम करू शकता. आणि मला असं वाटतं की बघा, पर डेची व्हॅल्यू किती होते कोण सांगेल? पर डे शिकायला अनअकॅडमी चार्जेस